सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमोस्तुते. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी का भरायची, कशी भरायची, त्या ओटीमध्ये कोणकोणते साहित्य असायला हवे, तसेच ही ओटी जर तुम्ही देवघरातच भरणार असाल तर त्या ओटीच्या साहित्याचे पुन्हा काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. दरवर्षी या शारदीय नवरात्रीमध्ये 9 दिवस दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. तसेच या 9 दिवसांमध्ये रंगांचा उत्सवही साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडर प्रमाणे आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून ही नवरात्र सुरू होते आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत उपवास केले जातात. असे म्हणतात की देवीचे भक्त तिची 9 दिवस पूजा उपासना करतात. यामुळे देवी प्रसन्न होते, आनंदी होते आणि भक्तांचे सर्व त्रास दूर करते. शारदीय नवरात्री म्हणजेच अधर्मावर, अनीतीवर आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवी ही पृथ्वीवर येत असते आणि पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते. देवीच्या आगमनाचा एक वेगळा उत्साह या 9 दिवसांमध्ये असतो. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची भक्ती आणि उपासना ही केली जाते. शरद ऋतूच्या प्रारंभी ही नवरात्री येत असते आणि म्हणूनच हिला शारदीय नवरात्र असे म्हणतात. पहिल्या दिवशी घटस्थापना करून अखंड दिवा प्रज्वलित करून आदिमायेची 9 दिवस मनापासून पूजा करावी. हे 9 दिवस आदिशक्तीची आराधना करण्यासाठी खूप महत्त्वाचे मानलेले आहेत. काही पिके ही शेतामध्ये तयार झालेली असतात तर काही पिके ही तयार होत असतात. तर अशा नैसर्गिक वातावरणात घटस्थापना करून अखंड नंदादीप लावून फुलांच्या 9 दिवस 9 माळा ह्या घटाला घातल्या जातात आणि नवरात्रीचे व्रत केले जाते. नवरात्र हे साधारणपणे 9 दिवसांचे असते, परंतु जर तिथीचा क्षय झाला तर ते 8 दिवसांचे असते. तसेच तिथीमध्ये जर वाढ झाली तर ते 10 दिवसांचे सुद्धा मानले जाते. काही घराण्यांमध्ये नवरात्र हे कुलाचार म्हणून सुद्धा साजरे केले जाते. या 9 दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ सुद्धा केला जातो. तसेच अष्टमीला कन्यापूजन केले जाते आणि शेवटच्या दिवशी घट उठवले जातात, म्हणजे घटाचे व देवीचे उत्स्थापन केले जाते. काही घरांमध्ये देवी सुद्धा या 9 दिवसामध्ये बसवली जाते. नवरात्रीमध्ये आपल्यामध्ये एक नवीन शक्ती, नवा उत्साह, नवी उमेद निर्माण होत असते. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे. ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ या गोष्टी केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते, स्मरणशक्ती सुधारते. यामुळेच नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ सुद्धा मानला जातो. भारताच्या बहुतेक भागांमध्ये आयुध पूजा नावाच्या विधीमध्ये दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या शेवटी साधने व शस्त्रे यांची पूजा केली जाते. तसेच कर्मचाऱ्यांना सुट्टी सुद्धा दिली जाते. तर अशी ही नवरात्र आहे आणि या नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. आता ही कुलदेवीची ओटी आपल्याला कशी भरायची आहे, तर ती कधी भरायची आहे, कोणत्या दिवशी कुलदेवीची ओटी भरणे हे नवरात्रीमध्ये शुभ मानले आहे हे आपण बघणार आहोत. नवरात्रीमध्ये मनोभावे देवीची जर आपण ओटी भरली तर आपली आध्यात्मिक उन्नती होते. ज्यांना 9 दिवस व्रत करणे जमत नाही, अखंड दिवा लावणे जमत नाही, घट बसवणे सुद्धा ज्यांना शक्य नाही, तर असे सुद्धा ओटी भरू शकतात. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तर ही दुर्गेची प्रमुख 3 रूपे आहेत. नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी ही आपण भरायलाच हवी. वर्षातून एकदा तरी कुलदेवीची ओटी ही तिच्या स्थानावर जाऊन भरावी. शक्य असेल तर नवरात्रीमध्ये आपण जिथे देवी आहे, म्हणजे ज्या ठिकाणी देवीचे मूळ स्थान आहे, तर त्या ठिकाणी जाऊन आपल्या देवीची ओटी भरावी. आणि जर हे शक्य नसेल तर तुम्ही घरातच देवीसमोर ही ओटी भरू शकता किंवा तुमच्या गावातील एखाद्या मंदिरात किंवा तुम्ही दुर्गा मातेची ओटी सुद्धा भरू शकता. जागोजागी दुर्गा मातेची स्थापना ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते, तर या दुर्गा मातेची सुद्धा आपण ओटी भरू शकतो. जशी आपण सौभाग्यवती स्त्रीची ओटी भरतो तर त्याप्रमाणेच आपल्याला आदिशक्तीची ओटी सुद्धा भरायची आहे. घरात धनधान्याची वृद्धी व्हावी, सुखसमृद्धी यावी, तर यासाठी ही ओटी भरली जाते. आता यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे हे आपण अगोदर पाहूया. तर यासाठी लागणार आहे ते म्हणजे साडी आणि खण. साडी जी आपण घेणार आहोत तर ही काठपदराची साडी आणि नऊवारीच असावी, सुती रेशमी साडी असावी.
सुती साडी असेल तर यामध्ये सात्विक लहरी ह्या लवकर कॅप्चर होतात आणि यामुळे आपल्याला रेशमी आणि सुती अशी साडी घ्यायची आहे. देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी आपल्याला मिळतात. साडी असताना कोणत्या रंगाची असावी तर ती हिरवी, लाल याच 2 रंगांपैकी असावी. यापेक्षा तुम्ही दुसऱ्या रंगाची साडी सुद्धा जसे की गुलाबी, नारंगी तर अशी साडी सुद्धा घेऊ शकता ओटीमध्ये. परंतु काळ्या रंगाची साडी मात्र चुकूनही ओटीमध्ये नसावी. जास्तीत जास्त आपण हिरव्या रंगाची साडी ही ओटीसाठी वापरत असतो. यानंतरचं साहित्य आहे ते म्हणजे नारळ. देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी आकर्षित केल्या जातात त्या म्हणजे नारळामध्ये आणि म्हणूनच नारळाला ओटीमध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. यानंतर गहू किंवा तांदूळ, तुम्ही गहू घ्या किंवा तांदूळ घेतले तरीही चालेल. त्यानंतर हळदी कुंकू, यानंतर एक हळकुंड, एक सुपारी, एक बदाम, एक खोबऱ्याची वाटी किंवा एक खोबऱ्याचा तुकडा, एक वेलची, यानंतर सौभाग्यवान. मग यामध्ये तुम्ही बांगड्या घ्या किंवा टिकल्याचं पॉकेट घ्या किंवा छोटं जे सौभाग्यवानाचं पॉकेट मिळतं जे देवीच्या ओटीसाठी वापरलं जातं तर हे घेतलं तरी सुद्धा चालेल. यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे वेणी किंवा गजरा किंवा तुम्ही हार घेऊ शकता, फुले सुद्धा घेऊ शकता आणि यथाशक्ती आपल्याला दक्षिणा घ्यायची आहे. आणि यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांबूल म्हणजे पानाचा विडा घ्यायचा आहे. तुम्ही पानाच्या दुकानावरून देवीसाठी असं तांबूल पाहिजे असं सांगून तांबूल सुद्धा बनवून घेऊ शकता किंवा तुम्ही विड्याची 2 पाने घ्या आणि त्यावरती एक सुपारी ठेवली तर असा सुद्धा पानाचा विडा चालतो. आता आपण जेव्हा ओटी भरणार, देवीसमोर साडी ठेवणार तर तेव्हा ती साडीची जी घडी आहे तर ती आपल्याला थोडीशी ओपन करून ठेवायची आहे. ओटीमध्ये आपण ज्या वस्तू वापरतो तर या सर्व वस्तू म्हणजे मांगल्य, विघ्न निवारक, सौभाग्यदायक असतात. तसेच या वस्तू अखंडता, अक्षयता, आरोग्यदायक आणि शुभदायी सुद्धा मानल्या आहेत. आता ही ओटी आपण तयार करताना अगोदर एक ताट घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये ही ओटी तयार करायची आहे. सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे. यानंतर हे ताट घ्यायचं, ताट स्वच्छ असावं. यामध्ये तुम्हाला साडी ठेवायची आहे, त्यावर खण ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्ही जे ओटीसाठी गहू किंवा तांदूळ घेतलेले आहेत तर हे दोन्ही हाताने आपल्याला ओंजळ भरून असं ठेवायचं आहे. तर अशी आपल्याला 3 वेळा ठेवायचे आहेत. त्यानंतर त्यावर नारळ ठेवायचं आहे. नारळाची जी शेंडी आहे तर ती आपल्याला देवीकडे करायची आहे, अशा पद्धतीने नारळ ठेवायचं आहे. यानंतर हळदी कुंकवाच्या तुम्ही पुड्या ठेवू शकता. त्यानंतर सुपारी, हळकुंड, बदाम, खारीक, खोबऱ्याचा तुकडा किंवा खोबऱ्याची वाटी, बदाम नसेल तर तुम्ही वेलची सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर सौभाग्यवान, मग यामध्ये बांगड्या, टिकली, छोटा आरसा हे ठेवायचं आहे. त्यानंतर वेणी किंवा गजरा किंवा हार आणि दक्षिणा. मग तुम्ही 11 रुपये घ्या, 51 घ्या, 101, तुम्ही यथाशक्ती तुमच्या सामर्थ्याप्रमाणे तुम्ही दक्षिणा ठेवू शकता. यानंतर 1 ते 5 फळे म्हणजे 1 फळ ठेवा किंवा 5 फळे ठेवली तरी चालेल किंवा 5 केळी असं ठेवलं तरी सुद्धा चालेल. आणि तांबूल, तर या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत आणि या ओटीवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. आता ही आपली ओटी ताटामध्ये मांडून झाली. यानंतर जी स्त्री ओटी भरणार आहे तर तिने हे ताट उचलायचं आहे, आपल्या छातीजवळ न्यायचं आहे आणि नंतर ही ओटी देवीच्या चरणाजवळ ठेवायची आहे. ताटातून ती साडी उचलायची आणि देवीच्या चरणाजवळ ठेवायची. आणि या ओटीतील थोडेसे गहू किंवा तांदूळ, अगदी थोडेसे म्हणजे चिमूटभर गहू आपल्या ओटीमध्ये घ्यायचे आहेत आणि देवीला मनोभावे प्रार्थना करायची की मी तुझी यथाशक्ती ओटी भरलेली आहे, तुझा आशीर्वाद आमच्यावरती असू दे, आम्हा सर्वांचे तू कल्याण कर, आमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे. ओटी भरताना जर काही चुकभूल झाली असेल तर मला क्षमा कर आणि ही ओटी मान्य करून घे. तर अशा प्रकारे आपण देवीची ओटी ही भरायची आहे. आता नवरात्रीत ओटी भरताना आपण साडीच वापरायची का? तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही साडी ही ओटीमध्ये असायलाच हवी. परंतु जर साडी घेणे तुम्हाला परवडणार नसेल तर तुम्ही ब्लाऊज पिसाने सुद्धा ओटी भरू शकता. काही ठिकाणी फक्त खणानाळ्याने सुद्धा ओटी भरली जाते. प्रत्येक भागातली पद्धत ही वेगळी असते. परंतु एकदा तरी देवीला आपल्याला वर्षातून एकदा तरी साडी ही द्यायचीच आहे. आणि नवरात्रीचा जो काळ आहे तर तो ओटी भरण्यासाठी अतिशय शुभ काळ मानला जातो. त्यामुळे शक्य असेल तर आपण नवरात्रीमध्ये ओटी भरायची आहे. आता ओटी भरण्यासाठी शुभ दिवस नवरात्रीमध्ये कोणते असतात तर ते म्हणजे सप्तमी, अष्टमी आणि नवमी. म्हणजे नवरात्रीचे जे शेवटचे 3 दिवस आहेत, 9 दिवस जे नवरात्रीचे आहेत तर त्यातले पहिले 6 दिवस सोडून शेवटचे जे 3 दिवस आहेत या 3 दिवसांना ओटी भरण्यासाठी अत्यंत महत्त्व आहे. आणि त्यातली त्यात अष्टमी आणि नवमीला म्हणजे शेवटचे 2 दिवस तर हे मात्र ओटी भरण्यासाठी अतिशय म्हणजे अतिशय शुभ मानले आहेत. तुम्ही घरी तुमच्या देवघरामध्ये ओटी भरता तर तेव्हा साडी नसेल तरी सुद्धा तुम्ही ब्लाऊज पिसाने सुद्धा ओटी भरली तरी सुद्धा चालेल.
किंवा तुम्ही तुमच्या मूळ स्थानावरती जाऊन सुद्धा ही ओटी भरू शकता. आता घरी जर आपण ही ओटी भरली तर या ओटीच्या साहित्यांचे पुन्हा काय करावे, तर जी साडी आहे, ब्लाऊज पीस आहे, तर हे तुम्ही वापरू शकता. तुम्ही स्वतः वापरा किंवा एखाद्या सौभाग्यवतीला दिलं तरी सुद्धा चालेल. फक्त ते आपल्याला सौभाग्यवतीलाच ती साडी द्यायची आहे. नारळ जो आहे तर तो फोडून तुम्ही त्याचा प्रसाद बनवून सुद्धा खाऊ शकता. गहू आणि तांदूळ आहेत तर ते तुमच्या नेहमीच्या धान्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही पक्ष्यांना सुद्धा देऊ शकता. फळे जी आहेत तर ती सुद्धा प्रसाद म्हणून खायची आहेत. आणि दक्षिणा जी आहे तर ती तुम्हाला देवीच्या मंदिरामध्ये त्यामध्ये अजून एक्स्ट्रा पैसे घालून दान करा, किंवा जेवढी दक्षिणा ठेवलेली आहे तेवढी जरी तुम्ही देवीच्या मंदिरात दान केली तरी चालेल, किंवा मग घरातीलच देवीसाठी तुम्ही एखादी वस्तू सुद्धा त्या पैशातून आणू शकता. आपल्या ओटीमध्ये आपण जे गहू किंवा तांदूळ घेतलेले आहेत तर ते सुद्धा आपण आपल्या धान्यामध्ये मिक्स करू शकतो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती एक अशी वस्तू आहे की जी ओटीमध्ये नसेल तर ही ओटी अपूर्ण मानली जाते, तर ती म्हणजे तांबूल आहे. म्हणजे देवीला पानाचा विडा तर हा आपल्याला आवर्जून द्यायचाच आहे, तेव्हाच ती ओटी पूर्ण होते.